तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज गावाकडे सुट्टी टाकून यावं लागलं। कारण होतं आमच्या मामाच्या लहान मुलाचं लग्न पुण्यात होतं, त्याच्यामुळे नवरदेव आदल्या दिवशी वाटा लावायची तयारी सुरू होती। म्हणून बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळ नवरदेव वाटा लावायला आले होते। हा आमच्या आणखीन एका मामाचा मुलगा कॅमेरा पाहिल्यावर लगेच परत सावधान झाला। नवरदेव गावात मिरून संध्याकाळी 4 वाजता पुण्याच्या मंगल कार्यालयात हळदीसाठी पाठवून दिला। दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा भाऊ आणि आमच्या मामाचा मोठा मुलगा याची वऱ्हाड लग्नाला लवकर नेण्यासाठीची धडपड चालू होती। वऱ्हाडला 3 लक्झरी गाड्या आणि आमच्यासारख्या टोळबैऱ्या गँगसाठी 10-12 बोलेरो केल्या होत्या। आता वऱ्हाड एवढा लांब प्रवास करीत असल्यामुळे ज्यांच्या घरातलं लग्न होतं त्यांनी वऱ्हाडासाठी गाडीतच नाश्ता पाण्याची सोय केली होती। आणि हे सगळे नाश्ता पाण्याचं नियोजन गावातील धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे आमच्या पिंटू मामाकडे ही सगळी जबाबदारी दिली होती। आता ही जबाबदारी कशी पार पडली ही त्यांना आणि वऱ्हाडालाच माहिती। आता एका बोलेरो गाडीत माझा नंबर लागला। आता आमच्या गाडीत नाश्ता नव्हता, पण पाण्याच्या मोकार बाटल्या होत्या, त्यामुळे गाडीत असलेले कार्यकर्ते पुढे रस्त्याने नाश्ता कोण चारणार याच्यावरून भांडणं करीत होते। थोडं पुढे गेल्यावर अजून एका कार्यकर्त्याला पण आम्हाला गाडीमध्ये बसून घ्यायचे होते। कार्यकर्त्याचा आवरायचा स्पीड एवढा होता ना, आम्ही गेलो तेव्हा कार्यकर्ता आंघोळ करीत होता। कॅमेरे पाहिलं, धाडकन दरवाजा लावून घेतला। फायनली सगळे येणारे कार्यकर्ते शेवटी गाडीत येऊन बसले आणि मग प्रवास सुरू झाला। आता याच्यातली निम्मी मंडळी आमच्यापेक्षा 2-4 उन्हाळे जास्त पाहिलेली होती आणि आता जी आम्ही येडीवाकडी कॉमेडी करतोय ना, त्याच्यात यांनी त्यांच्या काळात PhD केली होती। मग काय किस्से काने आहे ना, तुंबलेल्या गटरातून जसं पाणी बाहेर पडतं ना तशा बाहेर निघत होत्या। आता आमच्या गाडीत फक्त नाश्त्याच्या स्वरूपात पाणी होतं। तर गाडीतल्या कार्यकर्त्यांना पाणी फुकटे म्हणून मोकार पेले, म्हणून रस्त्याने 4-5 वेळेस आम्हाला या कामासाठी थांबावं लागलं। सकाळी घरून निघल्यावर गाडीत नाश्ता कोण चारणार याच्यावरून भांडणं चालू होती आणि कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की नाश्त्याचा खर्च यांनी सगळ्यांनी माझ्या बोकंडी घातला होता। ही सगळी दुनियादारी करून फायनली आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आणि आपलं एक कंटेंट नवरदेवासोबत काढून घेतला। मंगल कार्यालय मोकार भव्य दिव्य होत। मंगल कार्यालयाच्या बाहेर मस्त हिरवळ आणि ओपन स्टेज होतं। मग काय गावाकडली मंडळी जसं जर्सी गायांना ओपन कोटा असतो तशी त्या मंगल कार्यालयाच्या गार्डनची हिरवळ पाहून आपापल्या बैठका मांडत होती। लग्न लागायला अजून टाइम होता, म्हणून आलेली मंडळी जेवणासाठीची धडपड करीत होती। हे 2 येई मंडळी आपली पोटपूजा करून निवांत टायल्या मारित होती। मग काय लगेच सोबत असलेली कार्यकर्ते गरीबावानी हातात ताट घेऊन वाढणाऱ्या लोकांकडून जेवण मागत होती। इकडं राजेशाही असलेल्या गोल टेबलवर बाया आपल्या नेहमीप्रमाणे गप्पा मारीत हळूहळू जेवण करीत होत्या। मग मी पण नेहमीप्रमाणे आपले 4-500 घास खाऊन घेतले। जेवण झाल्यावर जरा आलेल्या पाहुणे मंडळींच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली। कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रण दिले की लगेच हजर होणारा असा हा जिव्हाळा टिकवणारा आमचा मित्र भेटला। नवरदेव मिरवायला गेला असल्यामुळे वराडी मंडळी नवरदेवाची वाट पाहत होती। बाया बापड्या पण आता बडबड करून तोंड दुखत असल्यामुळे शांत बसून होत्या। इकडे नवरदेवाच्या कलवाऱ्यांमध्ये ऊर्जा आणि ताकद शिल्लक होती। मला वाटतं ते नवरदेवाकडून पैसे घेऊन थोडी घेऊन आले असणार। आणि मग शेवटी नवरदेवाची एंट्री झाली। मग त्याने फोटोग्राफरांच्या सांगण्यावरून बायकोला हात देऊन पायऱ्या चढायला मदत केली। आता या लग्नाची एक इमोशनल बाजू होती। आता हा फोटोत दिसणारा माणूस जर फोटोत नसता तर या लग्नाला आणखीन भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले असते। आता मामाच्या आखरी झालेल्या एक्झिट मुळे आजच्या लग्नाची सगळी जबाबदारी त्यांचा मोठा मुलगा म्हणजेच नवरदेवाचा भाऊ पार पाडत होता। फोटोत दिसणारे हे 2 मामाचे मित्र पण त्याच्या सोबतीला होते। तसेच त्याच्या मागे त्याची भावकी, आत्पेष्ट, नातेवाईक असे सगळे उभे असल्यामुळे हे लग्न अगदी मंगलमय वातावरणात संपन्न झाले। आता लांबचा प्रवास असल्यामुळे परत लवकर निघायचे होते, म्हणून मित्रमंडळींची इज्जत घालवणारा एक व्हिडिओ मी काढून घेतला। म्हणलं एवढा लांब प्रवास करून आणि जेवण केल्यामुळे गाडीतले कार्यकर्ते थकले असन, पण परतीच्या प्रवासात पण गाडीत खुरापात्या चालू होत्या। हसून हसून हात, पाय, डोकं, जठर, फेफडा सगळं दुखत होतं। चांगलं ठिकाण दिसलं होतं म्हणून मी यांच्यासोबत एक ॲटिट्यूड फोटो काढायचा होता, पण सोबत असे कार्यकर्ते असल्यामुळे खुरापात्या काय थांबायचं नावच घेत नव्हत्या। प्रवास इतका अविस्मरणीय झाला होता की विचारू नका। चला तर मग भेटू परत पुढच्याच अशा एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।